श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्रावण मास सुरू झालेला आहे आणि श्रावण मास सुरू झाला की सणाची एकच लगबग असते आणि ह्या पवित्र महिन्याची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे नागपंचमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत नागपंचमीविषयी माहिती. या सणामागच्या आपली समृद्ध संस्कृती आणि त्याचं अनन्यसाधारण महत्त्व. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला हा सण साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी येतो. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करून नागोबाची मनोभावे पूजा करतात. वारुळाची पूजा करण्याची आणि लाह्या, दूध, ओकानोट्या, गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्याची आपली जुनी परंपरा आहे. या सणाला मोठे पारंपरिक संदर्भ आहेत. भगवान शंकर आपल्या गळ्यात नागाचा हार घालतात, म्हणून महादेवाच्या या महिन्यात नागाची पूजा करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि रक्षणासाठी नागदेवतेला प्रार्थना करते. या सणाला केवळ धार्मिक नाही तर भक्कम वैज्ञानिक आणि पर्यावरणीय बाजू आहे. या दिवशी नांगरणे किंवा जमीन खोदणे वर्ज्य मानले जाते. हा सण म्हणजे एका अर्थी निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी झोके पण खेळले जातात. या दिवशी तळून खाणे, भात करणे, शेतात जाणे व जमीन फोडणे वर्ज्य मानले जाते. आता पाहूया हा सण साजरा कसा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा भिंतीवर शेणाने किंवा हळदी-कुंकाने नागाचे चित्र काढले जातात. या सणाला महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. मुली आणि महिला झोके खेळण्यासाठी एकत्र येतात. हातावर सुंदर मेहंदी काढतात व नटून खटून येतात. गावाकडच्या भागात झोके बांधून गाणे गायले जातात. या दिवशी एक महत्त्वाची परंपरा पाळली जाते. ती म्हणजे ह्या दिवशी भाजी चिरणे, तवा चुलीवर ठेवणे, शेतात नांगरणे टाळले जाते, जेणेकरून कोणत्याही जीवाची हिंसा होऊ नये. आपल्या पूर्वजांनी कोणत्याही सणामागे एक वैज्ञानिक विचार दडून ठेवलेले आहेत. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. शेतातील उंदर पिकाचा नाश करतात, त्या उंदराचा तो नायनाट करतो. अशी आहे आपली पारंपरिक आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवणारी नागपंचमी. तुमच्या भागात नागपंचमी कशी साजरी केली जाते आणि तुमच्याकडे नागपंचमीला कोणता विशेष पदार्थ बनवला जातो? आमच्याकडे पुरणपोळी बनवली जाते. मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा सुंदर माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले बाकीचे व्हिडिओ पण जाऊन बघा.